रामराम मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला दिलेल्या भरघोस अशा प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर मंडळी, यापुढे देखील जाऊन आपण असेच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, जसं की गृहोद्योग झाले, आपले उद्योजक झाले, कल्चर, परंपरा, रूढी हे सगळं जतन करणारे व्हिडिओज देखील आपण शहरी भागातील देखील आणि गावाकडील भागाकडील देखील हे व्हिडिओ आपल्या पुढे असेच घेऊन येणार आहोत। आणि आजच्या व्हिडिओचा विषय हा म्हणजे की आपल्याला आठवत असेल की आपण एक व्हिडिओ केलेला, होय कोकणात आता आपल्या स्वप्नातील सर्वसामान्यांना परवडेल असे घर बांधून मिळेल। या व्हिडिओला आपण भरपूर असा प्रतिसाद दिलेला। त्याच्यानंतर त्याच व्हिडिओचा भाग दुसरा आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत। तर यामध्ये आपण पाहणार आहोत सागर गोलतकर यांच्या कलाकृतीचा उत्तम असा नमुना, ज्यामध्ये त्याने गेल्या व्हिडिओत तुम्हाला आठवत असेल तर एक मातीचे घर, ज्याला त्याने स्लॅबच्या घरामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होता, ते पूर्ण बांधून झाले आहे। तर आपण साईटवर जाऊन ते आज कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत की कसं मातीचं घर त्याने पूर्णपणे रिनोव्हेट केलंय आणि स्लॅबच्या घरामध्ये कन्वर्ट केलंय। तसेच त्याने हातात काही 2-3 अजून प्रोजेक्ट घेतलेले आहेत। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला बरेच असे प्रोजेक्ट आलेले आहेत चालून, पण कसं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या त्याचं काम चालू असल्यामुळे त्याला बाहेर सध्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये तो प्रोजेक्टला हात घालू शकत नाही। तर जाऊन पुढे साईटवर बघूयाच नवीन प्रोजेक्ट आणि आपलं रिनोव्हेशनवालं घर देखील। चला, तर मंडळी आपण येऊन पोचलो साईटवर आणि समोर जो दिसतोय ते हेच घर आहे, ज्याचं बंगल्यात रूपांतर झालेलं आहे, एका स्लॅबच्या घरमध्ये रूपांतर झालेलं आहे। मातीचं घर होतं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच। तर पुढे जाऊन बघूयात कसं ह्याचं पूर्ण स्ट्रक्चर चेंज झालंय ते। आणि पुन्हा एकदा सागर गोलतकर या वास्तुशिल्पाचे शिल्पकार यांच्याकडून पुन्हा एकदा जाणून घ्यात की आता जवळजवळ काम 90% पूर्ण झालेलं आहे आपलं। तर काय वाटतं सागर? नमस्कार। आपण आता मागच्या वेळेला बघितलं होतं ना, तेव्हा कौलारू घर त्याचं चालू होतं, म्हणजे स्लॅबचं जे आपलं काम होतं ते चालू होतं। आणि आता आपण याच्यावरती स्लॅब टाकून, म्हणजे RCC कॉलम उभे करून याच्यावरती स्लॅब टाकून बऱ्यापैकी साधारण एक 90% काम पूर्ण केलंय। म्हणजे हा एक साधारण 3 फुटाचा पोर्च बाहेर काढून या बाजूने आपण स्टेअरकेस दिली आहे, जिना म्हणतो आपण, तो दिलाय। आणि आतमधलं स्ट्रक्चर काय आपण बदललं नाही, आहे तसंच ठेवलंय। फक्त थोडंसं लाईट आणि थोडासा वॉल पुट्टी कलर आता करण्याचा आपण प्रयत्न करतोय। हा आपला हॉल आहे, याची आपण उंची साधारणतः एक 10 फूट ठेवली आहे। याला वरून जे आपण लाईट्स बघतोय ना, ह्या आपण कन्सिल फिटिंग मध्ये दिल्यात आणि बाकी भिंतीवरती आपण पट्टी फिटिंग दिली। अजून डोअर चेंजिंगचं वगैरे काम बाकी आहे, पण स्ट्रक्चर जे आपण कौलारू घर होतं ते कौलारू घर तर स्ट्रक्चर बदलून आपण ते स्लॅबचं केलं। तर आता आपण जरा टेरेसवरून बघू की आपण साधारण किती स्क्वेअर फूट वगैरे बांधले। आणि आता आपल्या या जे आपण व्हिडिओ बनवतोय याच्यावरून आपल्याला बरेच जे आपले व्ह्युअर्स आहेत ते आपल्याला रिप्लाय करतायत, पण सध्या तरी सिंधुदुर्गच्या बाहेर मी काम करू शकत नाही। बरीचशी कामं आपण सिंधुदुर्गात घेतली आहेत, जे आपल्या ज्या इकडचा जवळपास एरिया तिथे मी घेतलेली आहेत। त्याच्यामुळे कोणी नाराज होऊ नये, पण गायडन्स आपण 100% करू शकतो की जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला 100% गायडन्स करू शकतो की तुम्ही तुमच्या घराचं कसं रिनोव्हेशन करू शकता आणि कमी पैशात कसं बनवू शकता, ते आता तुम्हाला मी सांगू शकतो। आपण वरचा व्ह्यूज बघू। साधारण किती स्क्वेअर फीटचं आपलं घर झालेलं आहे? हे आता टोटल 1000 स्क्वेअर फीट झाले। अच्छा, 1000 स्क्वेअर फीट मध्ये 1000 स्क्वेअर फीट मध्ये आपण हे जे कॉलम्स दिसत आहेत ना, हे घराच्या भिंतीच्या बाहेर आहेत। अच्छा, हे कॉलम सगळे घराच्या भिंतीच्या बाहेर आहेत, कारण आपण भिंती तोडल्या नाही, तेवढा खर्च आपण वाचवलाय। आणि हे जे 2 कॉलम्स आहेत हे आपण भिंत तोडून भिंतीच्या आतमध्ये बनवलेत। हा एक कॉलम्स आणि तो एक कॉलम हे घरामध्ये बनवले, जेणेकरून हा आपण स्लॅबचा लोड थोडा भिंतींवरून आपण थोडा कॉलम वरती ट्रान्सफर केलाय। अच्छा, म्हणजे आता भविष्य म्हणजे जेणेकरून भविष्यात आपल्याला जर बांधकाम करायचं असेल तर याच्यावरही आपण नवीन बांधकाम करू शकतो।
त्याप्रमाणे पुढची प्रोव्हिजन करून ठेवली आहे. कारण आता जागा विकत घ्यायला गेला तर तुम्हाला 3 लाख 4 लाख या हिशोबाने चालली आहे. त्याच्यामुळे आहे त्या आपल्या जागेवरती आपण नवीन बांधकाम करू शकतो. छान. तर मंडळी, हे मातीच्या घराचे प्रॉपर स्लॅबच्या घरामध्ये रूपांतरित झालेले आहे. 90% काम पूर्ण झालेलं आहे. टेरेसची रेलिंग फक्त मारायची बाकी आहे. त्यांनी तरी जागा ठेवली, अजून एक मजला वर जरी त्यांना वाढवायचं असेल तर वाढवू शकतात. उर्वरित काम झाल्यानंतर एक पुन्हा शॉर्ट व्हिडिओ आपण आणि नवीन जे काही यांचं अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न करू. मंडळी, अजून एका साईटवर आपण आता आलेलो आहोत, जिथे सागरने अजून एक नवीन काम हाती घेतलेलं आहे. या कामाबद्दल देखील आपण थोडीशी माहिती घेऊयात. नमस्कार. हे आपलं आता लोड बेरिंगचं घर आहे. त्याच्यामध्ये आपण 1000 स्क्वेअर फीटमध्ये त्यांना थोडं ॲडजस्टमेंट करून त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांना रूम बसून दिलेत. रूम थोडेसे छोटे केलेत, पण मुंबईवरून आल्यानंतर माणसांना काय एक 8-15 दिवस राहतात जातात, पण त्यांना प्रायव्हसी पाहिजे म्हणून त्यांना ते आपण जरा छोट्या स्क्वेअर फीटमध्ये ॲडजस्ट करून रूम दिले. तुम्हाला आता दाखवतो. नमस्कार. हा एक त्यांना छोटा वरांडा दिलाय. साधारणतः 10 बाय 7 असा त्यांचा फुटामध्ये तुम्हाला अंतर सांगतोय. 10 बाय 7 मध्ये त्यांचा वरांडा आहे. त्या वरांड्यातूनच त्यांना एक एंट्री दिली आहे बेडरूमसाठी. हा एक बेडरूम आहे, 10 बाय 10चा बेडरूम आहे. तसाच राईट साईडला सुद्धा सेम त्याच मापामध्ये 10 बाय 10चा बेडरूम आहे. त्याच्यानंतर आपण आता ज्या वरांड्यावरनं आत एंट्री केली, इकडे एक हॉल आहे साधारण 10 बाय 17चा. अच्छा, 10 बाय 17चा हॉल आहे. आणि आपण हॉल मधून सुद्धा त्या बेडरूमला एंट्री ठेवली असती, परंतु गावची घरं गणपती असतो घरात, त्याच्यामुळे गणपतीसाठी स्पेशल ही जागा आपण त्यांनी ती स्पेअर ठेवली आहे. त्यामुळे इथे जर जागा गणपतीसाठी आपण ठेवली आहे तर आपण दरवाजा नाही ठेवू शकत. तो दरवाजा तिकडे सरकवला, त्यामुळे त्या बेडरूमला दरवाजा ठेवू शकत नाही, म्हणून आपण ते दरवाजा त्यांना बाहेरून दिले. अच्छा, हे दोन्ही साईडने दरवाजे वरांड्यात बाहेरून दिलेले. आणि इथून आपण आलो ना, इथे त्यांना एक त्यांना 10 बाय 10चा एक किचन आहे. अच्छा, आपण त्यांना प्लॅटफॉर्म समोर येईल, समोर असं आडवा येईल, इकडे बेसिन येईल, त्यांना खालनं त्याचे ड्रेनेज होईल. इकडे खिडकी दिली आहे. तसंच त्या साईडला अपोजिट साईडला इकडे आपण एक बेडरूम दिलाय. हा सुद्धा तसाच. हा तिसरा बेडरूम आहे, म्हणजे हा तिसरा बेडरूम आहे. आपण 10 बाय 10चा आहे. 10 बाय 10चे 3 बेडरूम. त्याच्यानंतर हा त्यांना दिलाय 4था बेडरूम आहे. अच्छा, अजून एक बेडरूम दिलाय. पण आणि हे पूर्ण स्लॅबचंच घर असणार आहे. पूर्ण स्लॅबचं आहे, पण हा थोडा छोटा आहे, साधारणतः 9 बाय 10चा आहे. त्याच्यानंतर हॉलमधूनच त्यांना या साईडला आपण जागा ठेवली आहे. टॉयलेट, इकडे टॉयलेट आणि या बाजूला बाथरूम. हे आपण पार्टिशन नंतर आतमध्ये करणार आहोत खोडी चिऱ्याचं. अच्छा. आणि हॉलमधूनच त्यांना एक बाहेर एंट्रन्स दिलाय. छोटीशी एक पडवी दिली आहे पाठीमागे. याच्यावरती स्लॅब नसणार आहे, याच्यावरती खाली पत्र आहेत, कारण आपल्याला हॉलमध्ये जर व्हेंटिलेशन पाहिजे तर इथे मागची पडवी ठेवली पाटलादार. हा, इथून त्यांना ते पायऱ्या असतील आणि मग इथे त्यांना खिडकी दिली. व्हेंटिलेशन चांगलं व्हेंटिलेशन राहील. छान. आणि यांचं कसं वरती प्लॅन जर यांना वाढवायचं असेल तर कसं प्लॅन आपण त्यांना पाठीमागून एक जिना दिलाय. तो जिना या टेरेस वरती येईल त्यावरती. मग त्यांना ते वाढवायचं असेल त्यांना 1+1 किती जेवढं खाली आहे तेवढं वरती वाढवू शकतात. अच्छा, वाढवू शकतात भविष्यात. थोडं पुढे पोर्च वगैरे आहे, थोडा वाढवायचा. थोडा आणि अंगण पण चालू आहे. अंगण एवढं दिलेलं आहे पुढे. सुंदर. जेव्हा फायनल होईल तेव्हा परत एकदा आपण पुन्हा एकदा आपण व्हिजिट करू. ओके, चालेल. धन्यवाद.